हॅलो, चला आपल्याकडे खूप छान अशा ताई आलेल्या आहेत. अमृता वाघ ताईंचं नाव आहे आणि त्या आता त्यांच्या मम्मी पप्पांसोबत येत आहे आणि सध्या तरी त्यांची खूप पूर्ण फॅमिली येते. तर आम्हाला सुद्धा खूप छान आनंद होतोय की एखादी फॅमिलीने हेल्थ कॉन्शियस राहावं तर किती राहावं, तर एवढं राहावं की आपला पूर्ण परिवार सुखी व्यवस्थित राहायला पाहिजे, निरोगी राहायला पाहिजे. तर त्याच्यामुळे ताईंची पूर्ण फॅमिली येते आणि आज फायनली ते त्यांच्या हस्बंडला सुद्धा घेऊन आल्या. तर आपण यांचा रिझल्ट विचारणार आहोत. ताई तुमचं नाव सांगा सगळ्यात. माझं नाव अमृता मराठे आणि मी आता आठ एकच दिवस आले इथे येते. आणि मला तर काय व्हायचं, सकाळी उठलं की डायरेक्ट अशी चमक भरायची, मला पाठीत मला वागता जायचं आणि मला समजायचंच नाही की मला काय होते असं अचानक. रोज सकाळी तेच व्हायचं मला आणि खूप वेळाने एक्सरसाइज वगैरे करून थोड्या वेळाने दुपारपर्यंत ते कमी व्हायचं, पण सकाळी इतकी डेंजर असायची की मला वागता जायचं नाही अक्षरशः. पण मी 8 एकच दिवस येते तरी मला म्हणजे आता ते जाणवतच नाही ते जसं मला सकाळी होत होतं उठल्यावर तसं काहीच जाणवत नाही आता. एकदम असं फ्रेश जसं आपण नॉर्मली उठतो असंच काही होतच नव्हतं असं वाटतं मला. ओके, म्हणजे काही त्रासच नव्हता असं वाटत नव्हतं असं. आणि परत मला लिगामेंटचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी पण मी इथे येण्याचा विचार केला कारण की माझा ॲक्सिडेंट झालेला होता आणि त्यामुळे लिगामेंट्स माझे दुखलेलेच आहे. तर मला ऑपरेशन सांगितलेलं आहे, पण मग हे जर केलं तर मला सांगितलं की ऑपरेशनची गरज पडणार नाही आणि त्याच्यामुळे मी इथे परत त्याच कारणाने जास्त येते. ओके, नक्कीच दीदींसाठी एकदा जोरात क्लॅपिंग करा. एकदा खरंच मला तुमचं एक कौतुक हे वाटतं अशा लोकांचं की जे येत आहे स्वतःसाठी, पण फक्त एक दिवस नाही येतात, ते कंटिन्यू करतात थेरपी. कारण यांनी आज कंटिन्यू थेरपीला आले नसते 1 आठवड्यापासून 2 आठवड्यापासून, तर कदाचित त्यांना रिझल्ट नसता मिळाला. आपण असा विचार करतो की एक दिवस गेल्याने मला 100% रिझल्ट मिळेल, पण असं कुठेच नाहीये. तूप खाल्ल्याने जसं रूप येत नाही तसंच थेरपी एक दिवस घेतल्याने 100% रिझल्ट तर मिळणार नाहीये. म्हणून कंटिन्युइटी असणं सुद्धा गरजेचं आहे आणि थेरपीला आज या कंटिन्यू येत आहे म्हणून एवढा छान रिझल्ट आहे. तर नक्कीच तुम्ही सुद्धा कंटिन्यू थेरपीला येणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू सो मच.